युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भातले आपण पाहतोय भारताने आता पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 35 मिनिटं अटॅक करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। हल्ल्यामध्ये कोणी जखमी झाल्याचं अद्याप वृत्त नाही अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातले सगळ्यात महत्त्वाचे अपडेट, जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 35 मिनिटं ड्रोननं अटॅक करण्यात आला। रात्री 8:45 हा हल्ला सुरू झालेला होता। तर हल्ल्यामध्ये कोणी जखमी झाल्याचं अद्यापर्यंत वृत्त नाहीये। मात्र या युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भातले सगळ्यात महत्त्वाचे आणि मोठे अपडेट आपण पाहतोय। जवळपास 35 मिनिटं ड्रोनच्या माध्यमातून हा अटॅक करण्यात आलेला आहे। 8:45 हा हल्ला सुरू झालेला होता। इस्लामाबाद, कराचीमध्ये देखील भारताने त्यानंतर हल्ले केल्याचं कळतंय। मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत। आणि एक महत्त्वाची अपडेट, भारताने पाकिस्तानची 5 विमानं पाडलेली आहेत। भारताने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान आता पाडल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। पाकिस्तानची 2 JF-17 विमानं देखील आता पाडलेली आहेत। तर काही सेकंदामध्येच पाकिस्तानचं जेट्स आणि ड्रोन हे भारताने नष्ट केलेलं आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची विमानतळ आता तातडीनं बंद करण्यात आलेली आहेत। पाकिस्तानची सर्व विमानतळं अनिश्चित काळासाठी आता बंद करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तर हा आकाशातून मारा आता पाकिस्तानवर केला जातोय। 2 F-16 विमानं आणि 2 J-11 फायटर प्लेन देखील आता नष्ट करण्यात आलेला आहे। लाहोरचं जिन्ना मार्केट देखील नष्ट करण्यात आलं। तर लाहोरमध्ये भारतानं हा मोठा हल्ला केल्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पाकिस्तानच्या लाहोर, इस्लामाबाद आणि कराचीमध्ये भारताकडनं हे हल्ले करण्यात आलेले आहे। पाकिस्ताननं भारताला डिवचलेलं होतं आणि अखेर आता भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी या युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भातली आपण पाहतोय। पाकचं चायना मेड J-11 विमान भारतानं त्याचा चुराडा केलेला आहे। कारण पाकिस्तान हा चीन आमच्या सोबत आहे अशा वल्गना सातत्यानं करत असतो। चीनच्या वतीनं भारताला मदत केली पाकिस्तानला मदत केली जात असते। लष्करी मदत पाकिस्तानला चीन करत असतं। मात्र पाकिस्तानला चायनानं J-11 विमान दिलेलं होतं, त्या विमानाचा भारतानं अक्षरशः चुराडा केल्याची महत्त्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते। तर पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पवर आता बलूच लिबरेशन आर्मीने देखील हल्ले चढवलेले आहेत। पाकिस्तानमधलं गृहयुद्ध देखील एक प्रकारे आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। बलूच लिबरेशन आर्मीच्या वतीनं पाकिस्तानी सैन्यावर देखील आता हल्ले केले जात आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पाकिस्तानमधील पोलीस चौकीवर देखील हल्ला करण्यात आलेला आहे। तर एक पेट्रोल पंपांना देखील आता लक्ष्य करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी गॅस साठवला जातो त्या तळांना देखील आता बलूच लिबरेशन आर्मीने लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। जम्मू, राजौरी, उधमपूर, अखनूर, बिकानेर, सांबा, भूज, जालंधर आणि जैसलमेर या ठिकाणी हे ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि या ब्लॅकआउटची दृश्य देखील लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय। तर जम्मूमधील विविध भागामध्ये सायरनचे आवाज देखील आता ऐकायला येत आहेत आणि हे सायरनचे आवाज देखील आपण पाहतोय। अनेक भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पंजाब आणि राजस्थानमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता विशेष खबरदारी घेतली जाते। 2 दिवसापूर्वी देशाच्या गृह मंत्रालयानं ब्लॅकआउटच्या संदर्भातले आदेश दिलेले होते। मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेले होते। कारण ही पुढची कल्पना, हा सगळं पुढचं प्लॅनिंग होतं आणि त्यानुसारच हे सगळं घडतंय। तर बलूच लिबरेशन आर्मीकडून देखील आता पाकिस्तानात हल्ले करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तर भारतीय लष्करानं पाकिस्तानचे 5 लढाऊ विमानं पाडलेले आहेत। पाकिस्तानचं चायना मेड J-11 विमान हे भारतानं पाडलं, त्याचा चुराडा केल्याचं पाहायला मिळत आहे। तर पाकिस्तानची 7 शहरं आता टार्गेट करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुल्ला मुनीर पाकमध्ये आता संताप देखील व्यक्त केला जातोय। संध्याकाळी पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। पाकिस्ताननं आधी भारताला डिवचलं आणि त्यानंतर मात्र आता भारताच्या वतीनं जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जात आहे। तर भारतीय हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत पाकिस्तानची 5 विमानं खाक झालेली आहेत। J-17 आणि F-16 लढाऊ विमान देखील पाडलेलं आहे।
आताची ही महत्त्वाची अपडेट युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भातली तुम्ही पाहताय। तर जम्मूमधील विविध भागांमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे, सायरनचे आवाज ऐकायला येत आहेत। आपले तिन्ही दल देखील आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर जम्मूच्या हवाई हद्दीमध्ये ड्रोन देखील दिसलेले होते की जे ड्रोन पाकिस्तानने पाठवलेले होते, मात्र त्या ड्रोनचा खात्मा करण्यामध्ये भारतीय हवाई दलाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तानला आता भारतीय सैन्याच्या वतीनं सडेतोड उत्तर दिलं जात आहे। प्रत्येक हल्ल्याला उत्तर देणार असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे। तर एस जयशंकर यांची सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया देखील समोर येते आणि ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीनं पाकिस्ताननं हा हल्ला केलेला आहे आणि आकाशातल्या आकाशामध्येच भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतवून लावलेला आहे। कशा पद्धतीनं भारतानं पाकिस्तानचे जे ड्रोन होते ते बेचिराग केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही दृश्य आम्ही तुम्हाला हायलाइट करून दाखवतोय। तर स्फोटाचे आवाज देखील या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहेत। कशा पद्धतीनं पाकिस्ताननं हल्ला केला आणि अवकाशामध्येच पाकिस्तानचा हल्ला भारतानं परतवून लावलेला आहे। तर पाकिस्तानचा एक पायलट सध्या भारताच्या ताब्यात आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर कराची पोर्टवर देखील आता भारतानं मोठा हल्ला केल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। पाकिस्ताननं जम्मू, राजौरी, उधमपूर, अखनूर, बिकानेर आणि सांबा परिसरामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या सगळ्या ठिकाणचे हल्ले अवकाशामध्येच परतवून लावलेले आहेत। तर ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पाकिस्तानच्या वतीनं आधी हल्ला करण्याला पाकिस्ताननं भारताला डिवसलं आणि त्यानंतर मात्र भारतानं प्रत्युत्तर दिलं। तर जम्मू, राजौरी, उधमपूर, अखनूर आणि बिकानेर यासोबतच सांबा या परिसरात देखील पाकिस्ताननं हल्ला केलेला होता, मात्र भारतानं पलटवार केलेला आहे। तर 1971च्या युद्धानंतर कराची पोर्टवर भारतानं सर्वात मोठा हल्ला केल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। 1971 नंतर प्रथमच भारतीय नौसेनेनं कराची बंदरावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केलेले आहेत। पाकिस्ताननं भारताला डिवसल्यानंतर आता भारताच्या वतीनं हे चोख प्रत्युत्तर आता दिलं जात आहे। भारताच्या सैन्यातील तिन्ही दल सध्या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पाकिस्तानवर हा हल्ला आता केला जातोय। पाकिस्ताननं भारताला डिवसल्यानंतर भारताच्या वतीनं आता प्रत्युत्तरासाठी हे हल्ले करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।